गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि अशातच पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली। मात्र पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता अवघ्या 55 सेकंदात ही पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली। त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबतच सवाल उपस्थित होत आहेत, तर प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत। इतर प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणात देखील पुणे पोलिसांची उदासीनताच दिसून आली आहे। तर या उदासीनतेमुळेच वैष्णवीचा जीव गेल्याचा आरोप करण्यात येतोय। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिली आहे। एक जीव गेल्यानंतरही असणारा त्यांचा ढिम्म प्रतिसाद, वैष्णवीच्या बाळाच्या तपासासाठी केलेली चालढकल, यामुळे सामान्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। दोन आरोपी जे आहेत, राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर, यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे। सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत। सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांचा 2 दिवसीय दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री परिषदेला लावणार हजेरी। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पालिका निवडणुका होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला कसपटेंशी संवाद, आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, वैष्णवीला नक्की न्याय देऊ, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये एका कारमधून 1,97,00,000ची रोकड जप्त, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबाची भेट, आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन, तर निलेश चव्हाणलाही लवकरात लवकर शोधणार। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जूनपर्यंत बंद, पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा भारताचा निर्णय। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी, अमेरिकेत आयफोनचं उत्पादन न केल्यास 25% कर लावणार, भारतात किंवा इतरत्र आयफोन न बनवण्याचंही आवाहन।